नमस्कार, मी पुष्पलता पाटील. जनवार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. एकजुटीची ताकद ही सर्वात मोठी शक्ती आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांनी व्यक्त केले. सध्या देशात बोलणे किंवा मत मांडणे हा एक प्रकारचा गुन्हाच झाला आहे. त्यामुळे ज्यांना हा गुन्हा वाटतो त्यांना लोकशाही नको असे वाटते. अशा प्रकारचे वातावरण म्हणजे संविधानावर हल्ला आहे. या वातावरणात माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या एकजुटीची ताकद ही सर्वात मोठी शक्ती असून त्याद्वारे लोकशाहीला बळकटी मिळेल, असे मत राजस्थानातील शेतकरी आणि मजुरांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचच्या वतीने मुंबई येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना डे यांच्या हस्ते सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,000 रुपये रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. गलगली यांनी पुरस्काराची रक्कम नाम फाउंडेशनला देण्याची घोषणा केली. डे म्हणाले, माहिती अधिकार कार्यकर्ता स्वतःच्या आणि देशाच्या अस्तित्वासाठी लढत असतो. तो सत्ता आणि पैशाच्या जोरावर उन्माद करणाऱ्या बड्या लोकांना धडा शिकवण्यासाठी कार्यरत असतो. काळ बदलत असून माहिती अधिकाराच्या पुढे जाऊन आपल्याला या अधिकारात आणखी काही चांगले बदल करता येतील का याचा विचार करायला हवा. त्यामुळे आपल्याला आता माहिती अधिकाराचा पुढचा टप्पा आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. गलगली म्हणाले की सरकारच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर केल्यावर सरकारकडून त्यांना विरोधी पक्षातील कार्यकर्ते म्हणून बदनाम करण्यात येते. आजकाल देशात सर्वत्र राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची शर्यत लागली आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संपूर्ण माहिती अधिकार कार्यकर्ते बदनाम होत आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एकजुटीने भ्रष्टाचारमुक्त देशाच्या निर्मितीसाठी झटले पाहिजे. अंबिकल कनेक्शन ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. अंबिकल कनेक्शन ग्रुप आणि यशदाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात तळागाळातून समाजकार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते होणार असून श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापडचे अध्यक्ष सुरेश कोते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी उदयदादा लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता यशदामध्ये होणार आहे, अशी माहिती स्मिता डिंबर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, यावेळी दीपिका महाराज सिंग, उमा टिळक, यामिनी अदबे, स्मिता शिवनेकर, राजश्री जाधव, अंजली पाटील, वैशाली पाटकर, वैदेही नगरकर, सुरेखा गायकवाड, क्रांती पवार या 10 महिलांचा सन्मान सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्या सर्व महिलांना समाजकार्यासाठी मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं नियोजन अंबिकल कनेक्शन्स आणि सिंधू विद्या भवन शाळेची SUB अल्युमिनाय कोर कमिटी आहे, या दोघांनी मिळून हा आयोजित केलेला आहे. याच्यात आपण 10 अशा महिला की ज्यांनी खूप अगदी ग्रासरूट लेवलला काम केलेलं आहे, खालच्या पातळीवर काम करून त्यांनी ज्यांना कधी प्लॅटफॉर्म स्टेज मिळालेला नाही अशांचा आपण सत्कार करणार आहोत. तिथे आम्ही खूप म्हणजे आभारी आहोत की सिंधुताई सपकाळ या कार्यक्रमाला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यायचं त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर उदयदादा लाड URL फाउंडेशनचे अध्यक्ष दादरचे आहेत, ते पण या कार्यक्रमात येत आहेत. आणि आम्ही अशा या 10 महिलांना तिकडे यांचा आम्ही सत्कार करणार आहोत.
आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. भामा आसखेड काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी माजी आमदार बापू पठारे यांनी केली. भामा आसखेड योजनेचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगाव शेरी येथे आंदोलन केले. भामा आसखेड योजनेचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी यावेळी पठारे यांनी केली. या आंदोलनात नगरसेवक महादेव पठारे, नगरसेवक सतीश म्हस्के, नगरसेविका उषा कळमकर, नगरसेविका संजिला पठारे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेविका मिनल सर्वदे तसेच आशिष माने यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पठारे म्हणाले की राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर खेडमधील स्थानिक आमदारांकडून भामा आसखेड योजनेचे काम रखडले जात आहे असा आरोप केला. वडगाव शेरीला पाणी मिळू नये यासाठी ही खेळी आहे, मात्र हे कदापि आम्ही सहन करणार नाही. गेल्या 2 वर्षांपूर्वी मी वडगाव शेरीचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे यासाठी भामा आसखेडचे काम सुरू केले आहे. या योजनेतून अंदाजे 2.6 TMC पाणी पुरवठा होणार असल्यामुळे भविष्यातील पाणी समस्या कायमची संपेल असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात भामा आसखेड ते नियोजित जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान 1700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या जागा योजनेत जात असल्याने त्यांना मनपा व सरकारकडून विचारात घेतले जात नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून काम बंद पाडले आहे. मात्र खेडमधील स्थानिक शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे सत्तेत असूनही त्यावर मार्ग काढत नाहीत. त्यामुळे वडगाव शहरातील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. आळंदी व इतर नगरपालिकांसाठी शासनाने भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी स्वतंत्र योजना राबवून पाणी प्रश्न सोडवावा अशी भूमिका वडगाव शहरी भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडली. खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे की 2013ला ही योजना सुरू झाली आणि जून 2016ला ही पूर्ण होणार होती. 36 महिन्याची मुदत होती. परंतु 2014 नंतर या योजनेला थोडीशी खीळ बसली आणि त्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी गोरे साहेबांनी ही योजना बंद पाडली. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आमचं म्हणणे आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, परंतु हात करा त्यांचे पाण्याला विरोध नाहीये किंवा विरोध करू नये म्हणून त्यांनी जी काही आमची मागणी केली त्याच्यामध्ये आमची एकच मागणी आहे की त्या आमदारांनी सुद्धा ही योजना बंद करू नये. हे पिण्याचं पाणी आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने नांदा सौख्य भरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतूट प्रेमाचे नाते म्हणजे लग्न, पण काही कारणांमुळे त्यात वितिष्ट आल्याने दोघांनी वेगळा होण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतरही त्यांचे एकमेकांवरील असलेले छुपे प्रेम लक्षात घेत त्यांचे समुपदेशन करीत त्यांना पुन्हा ही संसाराची वेल बहरण्यासाठी एकत्र आणले गेले. आणि आज तेच नव्हे
तर त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखी जीवन जगत आहे. अशा अनोख्या नात्यांना आज न्यायालयाने सॅल्यूट केला. निमित्त होते नांदा सौख्यभरे कार्यक्रमाचे. जागतिक महिला दिनानिमित्ताने कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा विजयमाला कदम, पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश S सावंत, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या आणि समुपदेशानंतर पुन्हा एकत्रित नांदत असलेल्या अनेक जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महिला न्यायाधीश, वकील, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. महिलांचा एक दिवस सन्मान का, असा सवाल करीत कदम म्हणाल्या की महिला या कुटुंबाचा समाजाचा कणा आहेत. त्यामुळे त्यांचा वर्षाचे 365ही दिवस सन्मान होणे गरजेचे आहे. संसार करणारी प्रत्येक स्त्री, मग ती बाहेर जाऊन काम करीत नसली तरी ती सन्मानाच्या लायक आहे. आज एकत्रित कुटुंब पद्धती व्यवस्था मोडीत निघाली आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणातून दिसून येत आहेत. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे घरातील मोठ्या व्यक्तींकडून, नातेवाईकांकडून समुपदेशन केले जात होते. त्यामुळे पतीपत्नीमध्ये कुरबूर झाली तरी ते त्यांची समजूत घालत होते. त्यामुळे या टोकाच्या विचाराकडे ते जात नव्हते. घटस्फोट घेताना केवळ आपला विचार करू नका, तर आपल्या मुलांचा, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा विचार करा. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे सुमारे 600 प्रस्ताव पुणे आयुक्त कार्यालयात निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. मूल्यांकनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले जात नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने घेतली आहे. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनावरून आजपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. यापूर्वीही वेळोवेळी आंदोलन करण्यात आले, पण शिक्षण आयुक्त स्तरावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय यांचा कायम शब्द काढून 2 वर्षे पूर्ण झाली. ही महाविद्यालये आता 60% अनुदानावर आली आहेत. मात्र अजूनही या शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन सुरू झाले नाहीत. त्यामुळे शिक्षकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाईनद्वारे सादर करण्यात आलेल्या मूल्यांकन प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत आणि त्यासाठी अनुदानाची आर्थिक तरतूद जाहीर करावी. ज्या मूल्यांकनातील त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून तीही यादी शासनाकडे पाठवावी, अशी मागणी कृती समितीचे प्राध्यापक TM नाईक व प्राध्यापक CM बागणे यांनी केली आहे. पात्र शाळांच्या याद्या पाहिजे. अनुदान आमच्या हक्काचे.
ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन आहे. हे आंदोलन आपल्यावर शासनाने लादलेलं आहे, कारण 14 वर्षापासून बिनपगारी काम करणारे आमचे राज्यातले 22,500 शिक्षक 14 वर्षापासून बिनपगारी काम करतात. यासाठी आमच्या समितीच्या माध्यमानं 126 आंदोलन केल्यानंतर 26 फेब्रुवारी 2014ला उच्च माध्यमिकचा कायम शब्द काढून अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय होऊन आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2 वर्षामध्ये शासनानं फक्त काय केलं की ऑनलाईन ह्या लोकांचे अर्ज भरून घेतले आणि कोणत्या कोणत्या राज्यातल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पात्र होतात याचीच छाननी तपासणी गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे. कायम शब्द निघाल्यानंतर आपल्या शिक्षकांना वाटलं की आपल्या एखाद्या वर्षात आपला पगार सुरू होईल, पण परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. 2 वर्ष झालं फक्त तपासणीचं काम सुरू आहे आणि आजच्या स्थळीला आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुमारे 600 उच्च माध्यमिकचे प्रस्ताव, साधारणतः 1600 ते 1800 तुकड्यांचे प्रस्ताव इथं आहेत. आपली मागणी इतकीच आहे या ठिकाणची की या ठिकाणी या कार्यालयाचे काय आपले प्रस्ताव आहेत, त्या प्रस्तावाची कशाची छाननी तुम्ही करता, तर 3 ठिकाणी गाळण लावूनच हे कॉलेजेस पात्र होऊन इथं आलेले आहेत. फक्त तुमच्या माध्यमानं या कॉलेजच्या याद्याच शासनाला कळवण्यात याव्यात, त्याचं बजेट कळवण्यात यावं आणि 14 वर्षापासून आमच्या शिक्षकांचा वनवास थांबून येणाऱ्या एप्रिलपासून आमच्या शिक्षकांचा पगार झालाच पाहिजे आणि पगार मिळायलाच पाहिजे, यासाठी आमचे शिक्षक इथं आलेले आहेत. जोपर्यंत आमच्या याद्या इथून शासन स्तरावर पाठवले जात नाहीत, बजेट पाठवलं जात नाही, तोपर्यंत आमचा चालू असणारा बेमुदत ठिय्या आंदोलन आणि पेपर तपासणी बहिष्काराचा निर्णय जो आहे तो आम्हाला चालूच ठेवावा लागेल आणि तो चालूच राहील. सर, आपण बोलणी केली आहे का त्याबद्दल काय त्यांच्याकडून काय मिळाली आहे? आपण बोलणी म्हणण्यापेक्षा जेव्हापासून या कार्यालयात आपले प्रस्ताव आले तेव्हापासून प्रत्येक 15 दिवसाला समितीचं इथं आंदोलन आहे. त्या 15 दिवसांच्या मध्ये 6-6 दिवस 7-7 दिवसाला आपण स्वतः येऊन सर, भेटतो. प्रतिसाद कसा पद्धतीचा आहे? प्रतिसाद आहे, प्रतिसाद ते देत आहेत, पण प्रत्यक्षात त्याची कामाची सुरुवात दिसत नाही. आजच फक्त अधिकारी म्हणतात आपण कामाला सुरुवात केलेली आहे, तर ती कामाची सुरुवात व्हायला पाहिजे आणि बोलण्यामध्ये चर्चेमध्ये वेळ वाया न घालवता उच्च माध्यमिकचा राज्यात शिक्षणाधिकारी लेवलला, डेप्युटी लेवलला उच्च माध्यमिकचा स्वतंत्र विभाग आहे, त्या विभागातल्या लोकांच्याकडनं त्याची तपासणी करून तात्काळ अहवाल पाठवण्यात येईल. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची? आता सध्याची दिशा आपण याच्यासाठी गोळा झालो की जोपर्यंत आपला निर्णय लागत नाही तोपर्यंत आपलं जे काय आयुक्त कार्यालयाचं जे आंदोलन आहे तसंच सुरू राहील आणि राज्यातले कॉलेज उद्यापासून आपली कॉलेज राज्यातली जी आहेत ती बेमुदत आपण बंद करणार आहोत आणि बहिष्कार सुद्धा पुण्यामध्ये पार पडलेल्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप सोहळा संपन्न झाला. लष्करात येऊन स्वतःला सिद्ध करणे ही महिलांसाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. मात्र या संधीला ओळखून जास्तीत जास्त महिलांनी लष्करात यायला हवे, अशी भावना पुण्यामध्ये पार पडलेल्या संयुक्त लष्करी सरावातील सहभागी महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सरावामध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला असलो तरीही लष्करामध्ये कोणतीही भूमिका यशस्वीपणे पेलू शकतो. लष्करात एखादा अधिकारी हा अधिकारीच असतो. तेथे महिला पुरुष असा भेदभाव केला जात नाही. याआधी अतिशय आव्हानात्मक मोहिमांमध्ये स्वतःला सिद्ध केल्यामुळे आज भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, असे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. भारतीय इतिहासामध्ये एका महिला अधिकाऱ्याला अशी संधी मिळणे ही पहिलीच घटना आहे, परंतु यामध्ये माझा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात दुणावला आहे. या संयुक्त सरावामध्ये सहभागी झाल्यामुळे खूप चांगला अनुभव आणि विविध देशांमधील मित्र लाभले, अशी भावना सोफिया यांनी व्यक्त केली. एका शांतता मोहिमेत सध्या साधारणतः 2 ते 3 महिला असतात. हे सांगतानाच भारतीय लष्करातील महिला अतिशय उत्तम कामगिरी करीत असून येत्या काळात त्याचे प्रमाण वाढेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तर या सरावाच्या निमित्ताने भारतामध्ये आम्ही प्रथमच आलो. आम्हाला हा देश, येथील माणसांचा अगत्यशील स्वभाव, भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडले. आम्ही परदेशात नसून आमच्याच देशात आहोत, अशी भावना इंडोनेशियाच्या टिन टिन
आणि अमेरिकन लष्करातील यूएस आर्मी गिली यांनी व्यक्त केली. बहुत बढ़िया एक्सपीरियंस था, क्योंकि हर देश की अपनी अपनी तरीके हैं एक काम करने के. जो आर्मी की ड्रिल होती है, टैक्टिक्स होती है, वो सबकी अलग अलग होती है. यहाँ हमारा एक मकसद था कि सबको कॉमन प्लेटफॉर्म में लाना, इंटरऑपरेबिलिटी आपस में शेयर करना, और जो भी बेस्ट प्रैक्टिसेस हैं, लेसन लर्नड हैं, क्योंकि उनके भी बहुत एक्सपीरियंस है यूएन के, तो हमने वो सब शेयर किए हैं. यहाँ पर हमने उनको ट्रेन किया है. तो जो फर्स्ट वीक की ट्रेनिंग हुई थी उसमें हमने अलग अलग देश के लोगों को हमने पहले ट्रेन किया, उनको इंस्ट्रक्टर्स बनाया. फिर उन इंस्ट्रक्टर के साथ मिलके हमने डेमोन्स्ट्रेशन है, लेन ट्रेनिंग है, जिनमें उन्होंने अपने कंटीजेंट्स को साथ में लिया और उनको ट्रेंड किया. बाद में हमने, अगर आपने देखा होगा, लास्ट में एक मेजर एक्सरसाइज की थी, जिनमें हमने उनको अकेला किया कि आप अकेले जाके इस एक्सरसाइज को कीजिए, और हमने पीछे से उनको ऑब्जर्व किया, जो कि आप लोगों ने देखा होगा, बहुत ही बढ़िया रही. तो इट वॉज ए गुड एक्सरसाइज. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.